हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 20 जानेवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो सर्वांपर्यंत ही बातमी पोहोचलीच असेल की जे NSE स्पेशल सेशन कंडक्ट करणार होतं आज 2 तासांचं, ते रिवाइज करून कॅन्सल करून आज फुल डे ट्रेडिंग सेशन असणार आहे. सो आजचा जो ट्रेडिंग डे असणार आहे तो फुल ट्रेडिंग डे असणार आहे 1 ते 3:30. आणि मंडेला मार्केट बंद असेल. मंडेला जी एक्सपायरी होत होती मिड कॅप निफ्टीची आणि बँक एक्सची, तर ती एक्सपायरी आजच आहे. सो डेफिनेटली ही न्यूज आम्ही पण मोस्ट ऑफ ट्रेडर्स पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तुमच्यापर्यंत ही पोहोचलीच असेल. तर चला बघूया मग कशा प्रकारे आज आपण प्लॅन करू शकतो, आजचं मार्केट कुठे ओपन होऊ शकतं आणि कशा प्रकारे आज ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात. सो सर्वांनी बघितलंच असेल, काल प्राइस आहे गॅप अप ओपन झाली. निफ्टीचा चार्ट आहे तुमच्यासमोर, जे आहे इंडायसेस गॅप अप ओपन झाले आणि त्यानंतर एक फ्लॅट ट्रेडिंग सेशन आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालं. सो जस्ट आपण हे सुद्धा डिस्कस केलंच होतं की गॅप अप ओपन होऊन निफ्टी थोडंसं फ्लॅट ट्रेड करू शकते आणि त्या लेवलच्या आसपास जर फ्लॅट ट्रेड करेल तर चान्सेस आहेत की प्राइस वर त्या ठिकाणी ब्रेकआउट मे बी करेल. सो मे बी आज आपल्याला थोडंसं अपसाइड मुवमेंट बघायला मिळू शकते. बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर बँक निफ्टीमध्ये थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला बँक निफ्टी वीक दिसली ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी. बँक निफ्टीमध्ये आपल्याला रिट्रेसमेंट बघायला मिळाली किंवा जो की गॅप होता तो पूर्ण फिल झालेलं काल आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं. तर आता आज जे ट्रेडिंग सेशन आहे ते सॅटर्डेला आहे आणि यस, FIs थोडेसे इनॅक्टिव्ह मे बी असू शकतात. आज वर्ल्ड मार्केट सुद्धा बंद आहे, इव्हन गिफ्ट निफ्टी सुद्धा क्लोज्ड आहे. सो त्यामुळे FIsचं पार्टिसिपेशन कितीपत असेल आज, कितपत असेल आज, तर हे थोडंसं डाऊटफुल आहे. सो त्यामुळे FIs इन्वॉल्ड फारसे नाहीये. सो मुहूर्त ट्रेडिंग सेशन ज्या प्रकारे होतं, तर त्या प्रकारचं सेशन मे बी आज होऊ शकतं. तर त्यामुळे एक थोडेसे जे मुवमेंट्स आहेत त्या काहीतरी आपण मुहूर्त ट्रेडिंग सेशन सारख्याच थोडंसं वाईल्ड किंवा असं मूव्ज बघू शकतो. म्हणजे मोस्ट ऑफ रिटेल पार्टिसिपेशन आज असू शकतं. सो बघूयात मग कशा प्रकारे आपण आज प्लॅन करू शकतो. त्यापूर्वी जर आपण बघितलं थोडंसं सेंटिमेंट्स, ग्लोबल सेंटिमेंट्स काय आहेत, तर US मार्केट्स काल छान वरच्या लेवल्सला जाऊन क्लोज झाले. सो एक छान बुलिश मोमेंटम काल US मार्केट्समध्ये बघायला मिळाले. S&P जवळपास 1.23%, 1.23% अप आहे. डावजन्स जर बघितलं तर जवळपास 1% अप आहे. त्यानंतर नॅसडॅक बघितलं तर जवळजवळ 2% वरच्या दिशेत जाऊन या ठिकाणी नॅसडॅक क्लोज झाले. सो US मार्केट्सने काल खूप छान क्लोज दिला आणि ते थोडंसं बुलिश सेंटिमेंट्स या ठिकाणी पास करतात. त्याच अगेन्स्ट जर डॉलर इंडेक्स बघितलं तर डॉलर इंडेक्समध्ये थोडंसं आपल्याला खालच्या देशात थोडंसं रिट्रेसमेंट बघायला मिळतात, 10 year बॉन्डमध्ये सुद्धा आणि क्रूड ऑइलमध्ये सुद्धा. सो हे मार्केटसाठी थोडंसं पॉझिटिव्ह आहे. विक्स बद्दल जर बोललो तर विक्स 13च्या आसपास आहे, 13च्या आसपास आहे इंडिया विक्स. आणि गिफ्ट निफ्टी जर बघितलं तर काल गिफ्ट निफ्टी क्लोज झाली 21,673. सो आज थोडंसं आपल्याला एक पॉइंटर किंवा एक रेफरन्स नाही आहे मार्केट कुठे ओपन होऊ शकतं गिफ्ट निफ्टी बंद असल्यामुळे. तर मे बी थोडंसं गॅप ओपन झालं किंवा गॅप डाऊन, तर दोन्ही गोष्टींसाठी आपण अनालाइज करू. तर चला बघूया छोट्या टाइम फ्रेमवर कशा प्रकारे आपण आज अनालाइज करू शकतो. तर आपण आलोय 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती. सर्व लेवल्स या ठिकाणी ड्रॉ केलेल्या आहेत. ही एक सपोर्ट ट्रेंड लाईन आपण बघितली होती की आपण ड्रॉ केली होती आणि ती फायनली ब्रेक झाली होती. त्यानंतर एक प्राइसने परत गॅप डाऊन ओपन करून हा एक सपोर्ट जो आहे 21,400चा हा एक आपण ड्रॉ केलेला आहे. हा एक स्ट्रॉंग सपोर्ट सध्या मार्केटसाठी बनलेला आहे. त्यानंतर काल प्राइस गॅप अप ओपन झाली आणि त्यानंतर साईडवेजच इथे ट्रेड करत होते. सो सर्वांनी बघितलं असेल जर कालच्या इन्साइट्स, तर आपण हे क्लिअरली डिस्कस केलं होतं की प्राइस या लेवलच्या आसपास 21,600 या लेवलच्या आसपास जर साईडवेज ट्रेड केलं तर चान्सेस आहेत की प्राइस वर थोडंसं मोमेंट आपल्याला देऊ शकते. एक बाउन्स जो आपण एक्सपेक्ट केलाय तो बाउन्स तर मिळाला, बट वरच्या दिशेत अजून थोडंसं प्राइस जाण्याचे चान्सेस वाढतील जर टाइमपास केलं तर. आणि तसंच टाइमपास प्राइसने केलाय. म्हणजे आपण असं डिस्कस केलं होतं की प्राइस इथे गॅप अप होऊन सडनली खाली आली तर नक्की डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये एक मुवमेंट कंटिन्यू होईल. पण प्राइसने ज्या प्रकारे टाइमपास केलंय तर स्ट्रॉंग किंवा थोडंसं बायर्स त्या ठिकाणी होल्ड करून आहेत असं आपल्याला थोडंसं समजतंय. आता हा एक झोन आहे, तुम्ही बघू शकता कालचा जो दिवस आहे पूर्ण, तर त्या दिवसाचा हाय आणि लो. तर सिंपल आजचं प्राइस ऍक्शन सांगतो किंवा सिंपल प्लॅन सांगतो. जर कुणाला फार रिस्क घ्यायची नाही आणि आज मी सर्वांना एकच गोष्ट सजेस्ट करेन, थोडंसं लाईट क्वांटिटी सोबतच ट्रेड करा, जास्त एक्सपोज करू नका. आणि सर्वात सोपं जर आज काही प्लॅन करायचं असेल तुम्हाला, तर कालच्या दिवसाचा हाय जर ब्रेक झाला तर तुम्ही बाय करा आणि कालच्या दिवसाचा लो जर ब्रेक झाला तर तुम्ही सेल करा. एवढं सिंपल अनालिसिस निफ्टीमध्ये आहे. सो ह्या बॉक्सच्या बाहेर जिकडेही तुम्हाला वरच्या दिशेत जर या बॉक्सच्या बाहेर
प्राइस ब्रेक करते आणि सस्टेन करते एक 15 मिनिट, तर तुम्ही पुढच्या लेवलसाठी टार्गेट घ्या. वरच्या दिशेत तुमचे टार्गेट असणार आहे 21,750 आणि 21,800 असे दोन टार्गेट्स वरच्या दिशेत असणार आहे. आणि जर प्राइसने खाली ब्रेक केलं खालच्या दिशेत, तर खालच्या दिशेत तुमचं टार्गेट जे असणार आहे ते 21,500 असणार आहे आणि 21,450 हे टार्गेट असणार आहे. सो अशा प्रकारे तुम्ही अपसाइड अँड डाऊन साइड डिरेक्शनवर ट्रेड करू शकता. जस्ट कालच्या दिवसाचा हाय आणि लो तुम्हाला या ठिकाणी मार्क करायचा आहे. सो एवढं सिंपल अनालिसिस असणार आहे आणि त्या दिशेत तुम्ही ट्रेड करा. का असं सांगतोय, कारण बिल्डअप जो आहे तो दोन्ही डिरेक्शन मध्ये जवळपास सारखं बिल्डअप आहे. पीसीआर 0.8 आहे आणि इंट्राडे पीसीआर जो आहे तो पण 0.9 च्या आसपास आहे. सो देर इज इक्वल बिल्डअप इन बोथ साइड्स आपण म्हणू शकतो. तर येस, जिकडे ब्रेकआउट मिळेल एक शॉर्ट कव्हरिंग मूव डेफिनेटली तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक छान रिट्रेसमेंट काल बघायला मिळाली आणि ही रिट्रेसमेंट एक हायर लो बँक निफ्टीने बनवला. तुम्ही बघू शकता की हा एक लो बनला आहे, त्यानंतर अजून एक लो बनला आहे आणि कालचा जो लो बनलाय तो थोडासा हायर लेवल आहे. सो दॅट इंडिकेट्स की बँक निफ्टीला आता या लेवलच्या मे बी खाली जायचं नाहीये. सो बँक निफ्टी जर कधी या लेवलला होल्ड करते, एक ट्रेंड लाईन या ठिकाणी तुम्ही अशी ड्रॉ करू शकता. आणि बँक निफ्टी जर होल्ड करते आणि जर तुम्हाला कधी या लेवलचा ब्रेकआउट मिळाला 46,200 46,200च्या वर जर तुम्हाला कधी बँक निफ्टी सस्टेन होताना दिसते किंवा करते बँक निफ्टी सस्टेन, तर खूप जास्त चान्सेस आहेत की 46,500 आणि 46,800 हे टार्गेट्स पण तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सहज वरच्या दिशेत मिळू शकतात. आणि जर कधी बँक निफ्टीने ही ट्रेंड लाईन जर ब्रेक केली डाऊन साइड, तर नक्कीच 45,000 45,000 ही लेवल बँक निफ्टीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. एवढं सिंपल आजचं अनालिसिस आहे. तर दोन्ही इंडायसेसमध्ये हे तुम्हाला हाय आणि लोज या ठिकाणी मार्क करून ठेवायचे आहेत. आता आज आहे फिन निफ्टीची मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे. जर मिड कॅप निफ्टीचं थोडंसं आपण या ठिकाणी अनालिसिस जर केलं तर मिड कॅप निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतं, तर तुम्ही बघू शकता की मिड कॅप निफ्टीने एक छान काल मोमेंटम आपल्याला बघायला मिळालं वरच्या दिशेत. सो मला असं म्हणायचं आहे की मी सडनली काल ज्या प्रकारे आपण थोडंसं बेरिश विचार करत होतो मार्केटबद्दल, तर आज थोडंसं बुलिश का विचार करतोय. तर पहिली गोष्ट ही आहे की मिड कॅपचं जे पार्टिसिपेशन किंवा मिड कॅपचं जे इन्व्हॉल्वमेंट फार मॅटर करतं. तर काल डेफिनेटली बँक निफ्टी रिट्रेस करत होती, फिन निफ्टी, बट निफ्टी होल्ड करण्याचं कारण एकच होतं की मिड कॅप स्टॉक्स जे आहेत त्यामध्ये बिलकुल रिट्रेसमेंट तुम्हाला काल बघायला मिळालेली नाही. तो ते छान परफॉर्म करतील. तुम्ही बघू शकता की मिड कॅप निफ्टीचे जे प्राइस तुम्ही बघू शकता की मिड कॅप निफ्टीने काल वर जाऊनच या ठिकाणी क्लोज केलंय. सो हे इंडिकेट करते की आपण थोडंसं या ठिकाणी अजून वरच्या दिशेत थोडंसं अजून प्राइसला जाताना बघू शकतो. दुसरी गोष्ट, अजून दुसरं कारण असं आहे, आज रिझल्ट आहे आयसीआयसीआय बँकचा. सो आयसीआयसीआय बँक वरती पण तुम्हाला लक्ष ठेवायचं. जर आयसीआयसीआय बँकचे रिझल्ट चांगले आले तर तुम्ही बघू शकता आजच आहेत येस रिझल्ट, आणि जर ते रिझल्ट चांगले आलेत तर डेफिनेटली तुम्हाला जे आहे आयसीआयसीआय बँक एकटी बँक निफ्टीला वरती घेऊन जाऊ शकते, हे पण लक्षात ठेवा. आणि जर बँक निफ्टी जर वरच्या दिशेत जाईल तर निफ्टी पण ऑब्व्हियसली त्याला फॉलो करणारच आहे. सो आयसीआयसीआय बँकच्या रिझल्ट्सवर पण फार गोष्टी डिपेंड आहे. सो मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायचं आहे, एफआयआयचं पार्टिसिपेशन जास्त नसणार आहे. आयसीआयसीआय बँकचा रिझल्ट आहे आणि मिड कॅप निफ्टीने जर थोडंसं स्ट्रॉंग परफॉर्म केलं तर ऑब्व्हियसली मार्केट थोडंसं आज तुम्हाला वर जाताना दिसेल. बट अशा काही गोष्टी घडल्या नाहीत तर डेफिनेटली प्राइस थोडंसं साईडवेज राहील किंवा मग खाली रिट्रेस करेल. बट एकदम फॉल एक्सपेक्ट करू नका तुम्ही, कारण तुम्हाला माहिती आहे सर्वांना पुढे राम मंदिरची प्राण प्रतिष्ठा आणि सर्व काही जे फंक्शन आहे, तर त्या अगोदर मे बी मार्केट फॉल करणार नाही असं थोडंसं एक बिलीफ म्हणू शकतो की असा एक विचार आहे. तर त्यामुळे मार्केटला एकदम तुम्ही पडताना या ठिकाणी थोडंसं एक्सपेक्ट करू नका. ओके, सो आय थिंक बुलिश आणि थोडंसं जे काही डिप्स येतील त्याला थोडंसं बाय करण्याचा आपण आज प्रयत्न करू. आणि छोट्याशा स्टॉप लॉस सोबत जरी आपलं अनालिसिस चुकीचं आलं तरी छोटंसं स्टॉप लॉस जाईल. बट यस, प्रोबॅबिलिटी जास्त आहे आणि रिवॉर्ड पण चांगला मिळेल जर अशा गोष्टी घडतात जसं आपण विचार करतोय. सो एव्हरीवन प्लॅन अकॉर्डिंगली आणि सर्व लेवल्स तुमच्या समोर या ठिकाणी ड्रॉन आहेत. तर निफ्टीमध्ये सिंपल अनालिसिस आहे आणि मिड कॅप निफ्टीमध्ये सुद्धा जसं मी सांगितलं तुम्हाला की ह्या हाय पर्यंत तुम्हाला या ठिकाणी जवळपास टार्गेट मिळू शकतो. सो मिड कॅप निफ्टीने छान परफॉर्म केलं तर निफ्टी बँक निफ्टी सुद्धा तुम्हाला वरच्या दिशेत जाताना दिसेल. सो एव्हरीवन प्लॅन अकॉर्डिंगली. आणि आज सॅटर्डेच्या दिवशी सुद्धा मार्केट सुरू आहे, तर ही एक छान गोष्ट आहे. तर नक्की एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.